भाऊने केली रुचिताची स्तुती, बिग बॉसचा शो हा तुमच्यामुळेच चाललाय अशी दिली कॉम्प्लिमेंट आणि बाकी सगळ्या सदस्यांना दिलेली आहे एक मोलाचा सल्ला। तर मित्रांनो, नेमकी भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊनी का बरं रुचिता जामदार यांची स्तुती केलेली आहे आणि याच्या मागचं कारण काय होतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की उद्या आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्याची जी शूटिंग असते ना ती एक दिवस आधीच चालू होते। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि ज्यांनी चुकी केलेली असते त्याला एक हार्ट अटॅक धक्का देऊन जातात। तर मित्रांनो, असाच एक धक्का रुचिता जामदारला वाटलं होतं की तिला भाऊच्या धक्क्यामध्ये भेटेल, पण भाऊंनी काही उलटच केलेलं आहे। मित्रांनो, तसे रितेश भाऊ हे बिग बॉसच्या घरामध्ये आले, सगळ्यात आधी त्यांनी टार्गेट धरलं रुचिता जामदार यांना आणि ते रुचिता यांना बोलले की तुम्ही जेव्हा जेव्हा बोलता आरडता तेव्हा प्रेक्षकांना त्यांचा टीव्ही म्यूट करावा लागतो व अशा भाषेत रितेश देशमुख यांनी रुचिता जामदार यांची चांगलीच स्टार्टिंगला क्लास घेतली। पण त्यानंतर मित्रांनो, जे अनपेक्षित होतं ते रितेश देशमुख बोलले आणि ते बोलले की रुचिता, बाकी सगळं मी वाईट गोष्टी कुणी केलेल्या असतील तर ते मी सांगतो, पण चांगल्या गोष्टी पण मी सांगत असतो। त्यावर रितेश देशमुख बोलले की रुचिता, तुमच्यामुळेच बिग बॉसचा शो हा इतका टीआरपी घेत आहे। तुम्ही जर आपण सगळ्या 15 कंटेस्टंटची बात केली तर सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन हे तुमचं आहे। बाकीचे जे लोक आहेत ते असं वाटतं की पिकनिक खेळायला आलेले आहेत, पण तुम्ही बिग बॉसच्या शोला खरंच सिरियसली घेता, सिरियसली खेळता, मनापासून खेळता। टास्क मध्ये असू की नॉर्मल कोणतं लाईफ चालू असू, डेली कोणते कामकाज असू, सगळ्यांमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि जेवढं 6 दिवसामध्ये जेवढा आम्ही एक तासाचा टीव्ही शो दाखवतो त्यामध्ये 90% आम्हाला रुचिता जामदारच दाखवावं लागतात। कारण की घरामध्ये स्टँड असू किंवा घरामध्ये कोणता मुद्दा असू किंवा फॅन्सला एंटरटेन करायचा असू, रुचिता जामदार ही 100% बिग बॉसच्या घरामध्ये देत असते। तर मित्रांनो, अशा भाषेत रितेश देशमुख यांनी आज बिग बॉसच्या घरामध्ये रुचिता जामदार हिची स्तुती केलेली आहे। तर दुसरीकडे त्यांनी सचिन कुमावत, आयुष, ओमकार आणि मित्रांनो विशाल यांची क्लास घेतलेली आहे की बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही अजिबात दिसत नाही। त्यासोबतच मित्रांनो, मुलींमध्ये प्राजक्ता शुक्रे हिची पण कान उघडणी रितेश देशमुख यांनी केलेली आहे आणि त्यांना बोललेले आहेत की तुम्ही बिग बॉसच्या घरात अजिबात दिसत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की रुचिता जामदार हिची भाऊच्या धक्क्यामध्ये जी स्तुती झालेली आहे त्यानंतर रुचिता जामदार सुधरेल की अजून बिघडेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।